विद्यार्थी मित्रांनो, आपण हे अनुभवलं आहे ना, की सकाळी आपण जेव्हा फ्रेश माइंडने उठतो आणि मग थोडीशी एक्सरसाइज करतो, आपला दिवस खूप छान जातो. त्याऐवजी आपण रात्री उशिरा जागरण करतो आणि मग सकाळी उशिरा उठतो किंवा बेडवर तसंच पडून राहतो आणि त्याच्यानंतर पुढचा दिवस सगळा आळसावलेला जातो. असं का होतं? तर आपल्या शरीरामध्ये एक घड्याळ असतं आणि हे घड्याळ आणि निसर्गाचं घड्याळ जर तंतोतंत जुळलं तर आपला इनर रिदम आणि निसर्गाचा रिदम बरोबर सिंक्रोनाइज होतो. त्यामुळे आपल्याला जास्ती शक्ती मिळते. त्या उलट जर आपण निसर्गाच्या घड्याळाच्या विरुद्ध वागलो तर आपल्याला आळस होतो किंवा आपल्याला दिवसभरामध्ये कंटाळा येतो. तर त्यासाठी काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं. आता सकाळी लवकर उठायचं म्हणजे रात्री लवकर झोपलं गेलं पाहिजे आणि ही शिस्त जर आपण रात्री लवकर झोपण्याची लावली तर आपल्याला सकाळी आपोआप जाग येईल आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटेल. सुरुवातीला 1-2 दिवस तुम्हाला त्रास होईल, पण त्यानंतर मात्र तुम्ही अगदी उत्साहाने लवकर सकाळी उठू शकाल. त्याचबरोबर उठल्यानंतर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा येते. सूर्यनमस्कार केले आणि तेही जर आपण ग्राउंडमध्ये किंवा जिथे गॅलरीमध्ये सूर्यप्रकाश येतो तिथे जर आपण सूर्यनमस्कार केले तर आपल्याला सूर्याचा प्रकाश मिळून आपल्या मेंदूलासुद्धा विटॅमिन D3 मिळते. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, फक्त मनाचा निश्चय हवा. आपली परफेक्ट हेल्थ करण्यासाठी आपणच थोडीशी धडपड केली पाहिजे. चला तर सुरुवात करूयात या नवीन वार्षिक अभ्यासाच्या वर्षाला आणि सुरुवात आपल्या आरोग्यापासून करूयात. सकाळी लवकर उठा आणि आरोग्यदायी व्हा.